नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, मी आता राजापूर तालुक्यातील आणि नगर परिषद क्रीडा स्पर्धा पूर्ण भाग मी तुमका दाखवणार आहे. ते स्पर्धा कसे लावले जातं धावण्याचे पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. आता महिला पण पाठवली ना, 5 महिला करते पाठवडे साईडला बघा, राजापूर तालुक्यात हे विविध स्पर्धा ठेवलेल्या आहेत स्वातंत्र्य दिनानिमित्त. बघा, रनिंगसाठी पोरगे गेलेले होते ते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आहे. बघा, राजापूरमध्ये स्पर्धा ठेवलेल्या आहेत धावण्याची. तर काय आमचे साहेब इथे येलेले आहेत राजापूरमध्ये, कमळाकर साहेब म्हणून. त्यांचं आगमन झालेलं आहे इकडे राजापूर तालुक्यात. आता मी दाखवतोय, भैयाची सामान येऊनच गेलेत. आता त्यांची पण शूटिंग घेतलेली का आता तुमची घेतोय. 3 किलोमीटर 3 किलोमीटर 3 ग्रुप केले. 1 2
बघा रनिंग करून दिल्यानंतर बघा काय हवाळी घालतात ते बघा इकडे. रनिंग झाल्यानंतर ते ओके ना ओके ना हो सर या लाईन फिनिश करायची आहे. पुढे या लवकर. वा 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 जोर धरता है. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे प्रथम मी नगर परिषदेवर धन्यवाद करतो. जेवढे स्पर्धकांनी आपल्याला इथे देण्यात येत आहे ते त्यांनी एक एक घ्यायचं आणि बाहेर जायचं आहे. सगळ्या स्पर्धकांना विनंती करतो की आपण एका रांगेत येऊन एक एक सहभाग प्रमाणपत्र घेऊन जावं. या मम्मी पुन्हा एकदा सगळ्या स्पर्धकांचा मी धन्यवाद करतो आणि हा कार्यक्रम प्रशिक्षण पत्रक वाटल्यानंतर समाप्त झाल्याचे जाहीर करतो. सर्व नगरसेवकांना विनंती करतो की आपण सभागृहामध्ये आपण तरी यामध्ये पहिला क्रमांक दिलेला मुलगा प्रथम क्रमांक. सर्वांनी हो सर
बघा हे असं इकडे राजापूर ही बाजारपेठ आहे इकडे. आणि आता मी तुमका इकडे दाखवते ते दुकानदार तिकडे समोर आणि त्यांचं इकडे स्टॉल या. आता मी राजापूर नगर परिषद जाणार आहे तिकडे. अशी बाजारपेठ हे बघा राजापूर नगर परिषद. आणि यांनी जे काय विविध कार्यक्रम जे स्पर्धा लावलेले होते ते आता मी थोड्या टायमात तुमका दाखवणार आहे. आता मी तिकडे हॉलवर चाललो आहे. आता थोड्या टायमात सत्कार समारंभ तो कार्यक्रम आहे इकडे राजापूर नगर परिषद या बिल्डिंगवरती. आता चाललोय मी वरती. हॅलो मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षीस वितरण त्याचप्रमाणे समारंभ आयोजित केला आहे. त्याच्या 20 प्रज्वलांनी राजापूरचे प्रथम नागरिक माननीय नगराध्यक्ष कृष्णबानू मॅडम, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष विनोदी गुरव, माननीय मुख्याधिकारी, सभापती, विरोधी गटनेते तांबे साहेब, त्याचप्रमाणे विरोधी गटनेते जमीर खैरे साहेब, त्या स्वातंत्र्य दिनी विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते. प्रथमतः या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पालकवर्ग, त्यानंतर गुणगौरवासाठी उपस्थित असलेले विद्यार्थीगण, त्याचप्रमाणे आजचा जी मॅरेथॉन स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये विजेते असलेले सगळे स्पर्धक यांचे मी प्रथम स्वागत करतो. आज या ठिकाणी राजापूर नगर परिषद प्रथम नागरिक नगराध्यक्ष माननीय कृष्णबानू खैरे साहेब, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष विनोदी गुरव, त्याचप्रमाणे राजापूर नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित कुंभार साहेब,
त्याचप्रमाणे आमच्या सभापती मुल्ला मॅडम तसेच आमचे 2 सक्षम असे नेते नगर परिषदेचे म्हणजे विरोधी पक्षनेते राहुल तांबे, त्याचप्रमाणे दुसरे आमचे विरोधी गटनेते गटनेते सत्ताधारी गटनेते जमीरभाई खलिफे. आज या ठिकाणी प्रथमतः शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समिती अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली. ही स्पर्धा लहान मुलींचा गट, मोठ्या मुलींचा गट, लहान मुलांचा गट आणि मोठ्या मुलांचा गट अशी 4 गटामध्ये आपली ही स्पर्धा पार पडली. प्रथमतः मी माननीय मॅडम आणि आमचे व्यासपीठावर सन्माननीय लोकांना विनंती करतो की मी जी नावं असतो त्याप्रमाणे आपण जे विजेते स्पर्धक आहे त्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम पहिला घेतो मी महिला लहान गट. या गटापासूनच सुरुवात करतोय. मयूर महेश सोयने प्रथम क्रमांक. मॅरेथॉन स्पर्धेचं पहिले आम्ही बक्षीस देतो. राजापूर नगर परिषदेने शिक्षण क्रीडा सांस्कृतिक अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. त्याचे उद्दिष्ट म्हणजे 150 वर्ष आमचं राजापूर नगर परिषदेची पूर्ण झालेले त्याचप्रमाणे सुरू आहे. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समिती अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेचा आता आम्ही निकाल जाहीर करतोय आणि त्यांना बक्षीस वितरण करतोय. 3 गुण. परत तृतीय क्रमांक होतो मोठ्या गटामध्ये आयुष रमेश मटकर. द्वितीय क्रमांक आहे ओंकार सुधाकर भेरे. मुल्ला मॅडम संस्थेला प्रशस्तीपत्र, मेडल आणि रोख रक्कम 2000 द्वितीय क्रमांक ओंकार सुधाकर भेरे. माननीय मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो. त्यांना 3000 रोख रक्कम, मेडल व प्रशस्तीपत्र आणि प्रथम क्रमांक होते मयूर महेश सोयने. नगराध्यक्ष मॅडमांना विनंती करतो. उपाध्यक्ष जागा विनंती करतो त्यांना रोख रक्कम 5000 मेडल आणि राजापूर नगर परिषदेची 150 रुपये किंवा बक्षीस म्हणून द्यायला विनंती. त्यानंतर पुरुष लहान गट त्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे स्वयं चाचे. मी मुल्ला मॅडमांना विनंती करतो काही द्वितीय क्रमांक होता
तिसऱ्या क्रमांकाचा हर्ष विजय चव्हाण. मी तांबे साहेबांना विनंती करतो त्यासाठी. त्याचा प्रथम क्रमांक होता अथर्व मिलिंद मांजरकर. सभापती मध्ये मी पवारसाहेबांना विनंती करतो राजकारण सभापती प्रथम क्रमांकांचं अथर्व मिलिंद मांजरकर व प्रथम 3,000 प्रशस्ती पत्र व मेडल. त्यानंतर महिला मोठा गट मध्ये तृतीय क्रमांक मिळवला श्रुतिका विजय मांडवकर. मी सिद्धांत जाधव. दुसरा क्रमांक आहे साक्षी संजय मांडवकर. मी राहुल मॅडम नगरसेविका विनंती करतो. प्रथम क्रमांक आहे नीलम वसंत पाचटे. मी सभापती महोदय सुलतान ठाकूर यांना विनंती करतो प्रथम क्रमांकाचा पारितोषिक द्यावा. महिला लहान गट तृतीय क्रमांक आरोही अजित जाधव 1,000. मी नागेकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी दुसऱ्या क्रमांक आहे वेदिका सुरेश मांडवे. मी त्यानंतर मॅडम यांना विनंती करतो की द्वितीय क्रमांकाचं बक्षीस द्यावं.
त्यानंतर प्रथम क्रमांक मिळवला प्राप्ती अनंत केरळ श्री माननीय नगराध्यक्ष मॅडम मॅडमांची उपस्थिती झाली. प्रथम क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे या मॅरेथॉन स्पर्धेतील सगळ्यात ज्येष्ठ अशा आमच्या राजापूरचे पंडित गिरीश इशारे साहेब यांनी भाग घेतला होता आणि जवळपास 2 किलोमीटर ही स्पर्धा त्यांनी पूर्ण केली. त्याबद्दल प्रशस्तीपत्र नगराध्यक्ष मॅडमांच्या हस्ते दिलं. जटर मॅडम यांना विनंती करतोय. विकास प्रथम क्रमांक कुंभार मृणाल विकास आहेत का? इयत्ता 12वी कला शाखा याच्यातलं नाव असतं. तृतीय क्रमांक आहे मृणाली राजेश धुरी 65.33%. मी सिद्धांत दादांना विनंती करतो त्यांनी. त्यानंतर ईशा नामदेव नागरेकर मी दिलीप चव्हाण साहेबांना विनंती करतोय. त्यांना त्यानंतर सृष्टी समीर सारंग प्रथम क्रमांक 75.83%. बारावी वाणिज्य शाखेमध्ये घेतलं. देवी आणि चंद्रकांत पाटील 77.83%. त्यानंतर प्रथम क्रमांक आहे आर्या अमोल बोटले आंबरे साहेब मॅडम विनंती करतो. बोटले 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 नाही प्रत्येक घेते. 12वी विज्ञान शाखा आर्या विजय गुरव 63.17%. आदिती अजित गागरे 64.33% द्वितीय क्रमांक. सिद्धी विजय चव्हाण 70.33% तृतीय क्रमांक. नवजीवन हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय 10वीतले आहेत बतलू जमीर वाघू तृतीय क्रमांक. मी आंबरे साहेबांना विनंती करतो. त्याच्यानंतर खदिजा आसिफ जोशी मी काजी मॅडमांना विनंती करतो. त्यांनी समसुल्लता खान मी पेंटर साहेबांना विनंती करतो. त्यानंतर 12वी कला शाखा नसीम महबूब सोलकर द्वितीय क्रमांक 63%. बाकाळकर साहेब. सानिका दीपक गाडी प्रथम क्रमांक 68.5. मी मुला मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम क्रमांक.
या ठिकाणी सगळं गुणगौरव करण्यात आले आणि मी विनंती करतो की काही विद्यार्थ्यांना आणखी आहे 12वी वाणिज्य शाखा मैथिली नरेंद्र देवरुखकर प्रथम क्रमांक, 12वी विज्ञान शाखा तृतीय क्रमांक आहे वृंदा बुधवडकर, द्वितीय क्रमांक आहे सिद्धी सुभाष घाडी. मी ठाकूर साहेबांना विनंती करतो त्यांना प्रथम क्रमांक साबियानाज वजीर कमर खान. मी तांबे साहेबांना विनंती करतो RSM इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची नाव असतं. तृतीय क्रमांक आहे स्वानंदी जितेंद्र शिरवडकर, जरूर साहेबांना विनंती करतो की त्याला जावं. द्वितीय क्रमांक वैभवी संतोष भामद्रे, मी मुख्याधिकारी साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांना द्यावं. प्रथम क्रमांक समृद्धी सुरेश कलास. मी नगराध्यक्ष मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यानंतर 10वी नॅशनल इंग्लिश स्कूल साहेबा मुबीन वाहू तृतीय क्रमांक रावण मॅडम त्यांना बोलवतो. द्वितीय क्रमांक आहे खतिजा मुजत मिठा. त्यानंतर मॅडम यांना विनंती करतो प्रथम क्रमांक आहे जुवेरिया नजीम कोलसेकर. गुरव 12वी विज्ञान शाखा पावसकर जोयान या तृतीय क्रमांक 65%. भाकरकर मॅडम यांना विनंती करतो. यानंतर 12वी विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक आहे कर्णेकर संभूर राईस. विद्यार्थ्यांना विनंती करतो त्यांना आपल्या काय मनोबल तिथे बोलायचं असेल तर त्यांनी कृपया ते करा. तुम्हाला मनोबल व्यक्त करायचं विद्यार्थ्यांना. I am Khadija Trustee. सबसे पहले तो थैंक यू सो मच कि आपने हमारा इतना अच्छा प्रोग्राम किया, हमें इतने रिस्पेक्ट से हमारा सत्कार किया, हमको सर्टिफिकेट दिए, बैच दिए. ये बैच जो हमको बहुत काम आने वाले हैं. और उससे बड़ी बात जो आप लोगों ने अपना टाइम निकाल के हमारे लिए हमारा हौसला बढ़ाने के लिए जो सब चीज़ें की है उसके लिए थैंक यू सो मच. और हमारे नगरीय परिषद को 150 ईयर्स हो गए हैं माशाल्लाह. तो हम यही दुआ करेंगे कि आगे ये बहुत बहुत तरक्की करे. और मेरा तो ये ख्वाब है कि नेक्स्ट टाइम इन फ्यूचर जब मेरे सीनियर्स लोग 10th या 12th पास आउट करके यहाँ आए तो मैं भी आप लोगों की तरह इस सीट पे बैठूँ और उनका सत्कार करूँ, उनको क्या और उनकी हौसला अफजाई करूँ ताकि वो भी अपने फ्यूचर में ऐसी सब चीज़ें करें जिसके वजह से उनको, उनके पेरेंट्स को, हमारे टीचर्स को, हमारे गार्डियंस को हम पे प्राउड फील हो. थैंक यू सो मच. तर
स्टार्टिंगला थँक्यू बोलेन माझं सत्कार करण्यासाठी. थँक्यू सो मच. मला खूप चांगलं वाटलं तुम्ही आमच्यासाठी एवढा मूल्यवान टाईम काढून आमचा सत्कार केला. थँक्यू सो मच. मी हे कधीच उत्तर देणार नाही. नमस्कार. माऊली रामकृष्ण हरी. माझ्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने माझे सगळे बसलेले माझे परिचयाचे आहेत आणि दुसरं म्हणजे व्यासपीठावरील सगळी मंडळी आणि सर्व माझे रसिक. मी आता मुद्दाम माझ्या मोठेपणा करणं बरोबर नाही, पण मी गेल्या वर्षी माझा उत्कृष्ट अभंग गायक म्हणून उदय सामंत जे असते मोठा सत्कार झाला रत्नागिरीमध्ये सिद्धिविनायक हॉलमध्ये. दुसरा रत्नागिरी आभार कला केंद्र जे चालतं नमन मंडळ त्या सांस्कृतिक मंडळाचा पण माझा मोठा सत्कार झाला. आणि त्याच्याही पेक्षा मोठा म्हणजे माझा मोठेपणा करणं बरोबर नाही, म्हणतात ना जया आणखी मोठेपणा तया यातना कठीण किंवा दुसरा एक शब्द आहे लहानपणा देगा देवा मुंगी साखर येता रवा. असा याप्रमाणे माझं जे जीवन आहे हे म्हणजे माझं मी स्वतःच मोठेपणा करतोय. पण एक परिस्थितीच आहे. आता परवा 17 तारखेला माझा एकदमच मोठा सत्कार आहे तो म्हणजे DSP नंतर CEO अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी आणि रत्नागिरी आता सोनी केलं या तिघात मिळून माझा मोठा सत्कार परवा 17 तारखेला अभंग गायक म्हणून होणार आहे. हा सर्वात माझ्या जीवनातला सर्वात मोठा सत्कार असेल असं म्हणतो. आणि आपले माझे आता हे सर्वच मी बाजारात असल्यामुळे 27 वर्ष बाजारात आहे त्यामुळे माझा हे संपूर्ण सभागृह माझ्या परिचयात आहे आणि तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केलं, मला आभार केला आणि या सर्वबद्दल मी धन्यवाद सुद्धा म्हणत नाही आणि आभार पण म्हणत नाही, तर मी एक शब्द वापरतो ऋण. आणि मी आपला सदैव ऋणी आहे आणि आपला सर्व मी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.